माझी आजी ही घारगे आम्हाला नेहमी करून खाऊ घालायची आणि चवीलासुद्धा उत्तम छान लागतात. तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. यासाठी मी गाजर छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि याचे सालसुद्धा काढून घ्यायचे आहे आणि मागचं देठ आणि पुढचं देठसुद्धा काढून घ्यायचं आहे आपल्याला याचं. आणि छान असे कापून घ्यायचे आहे छोटे छोटे आकारामध्ये. छोटे मोठे करू शकता. कुकरमध्ये लवकर शिजल्या जातं. त्यानंतर 1 वाटी एवढं पाणी टाकायचं आहे आणि कुकरला मध्यम आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅस वाढवायचा नाही आहे, नाहीतर करपल्या जातं. आणि त्यानंतर बघू शकता आपले छान गाजर शिजल्या गेले आहेत. पोटॅटो मॅशरने याला मॅश करायचं आहे आणि त्यानंतर पॅनमध्ये शिजवायला टाकायचं आहे. गॅस लो टू मीडियम ठेवायचा. यामध्येच आपल्याला गूळ आणि किसलेला जो नारळाचा किस होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचा. 15 ते 20 मिनटं छान शिजायला वेळ लागतो आणि लगेच 15 ते 20 मिनटामध्ये छान शिजलं जातं. यानंतर आपल्याला यामध्ये गहू पीठ टाकायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये रवासुद्धा थोडा ॲड करू शकता. जायफळ, वेलची पूडसुद्धा टाकायची. याने चवीला अप्रतिम असं लागतं. त्यानंतर गॅसवरती मी कढई तापत ठेवलेली आहे आणि जसा अनारसा बनवतो ना आपण, त्या पद्धतीने बनवायचं आहे आपल्याला तापत. आणि तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचासुद्धा यूज करू शकता. तेलाचा हात घेऊन आपल्याला छान असे गोळे तयार करून घ्यायचे आणि थापायचे, म्हणजे हाताला चिकटणार नाही. आणि यानंतर याच्यावरती खसखस लावायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर लावू शकता, नाही लावली तरी चालेल. त्यानंतर तेल गरम झालेलं आहे मध्यम, त्यावरती आपल्याला छान ही घारगे शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला हलक्या हाताने. आणि गॅस लो टू मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे आतूनसुद्धा शिजल्या जातात आणि बाहेरूनसुद्धा छान शिजले जातात. तर या पद्धतीने आपले घारगे तयार झालेले आहे. आतूनही छान सॉफ्ट होतात आणि बाहेरूनही. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मंडळी, मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघू शकता आतूनसुद्धा छान सॉफ्ट झालेले आहे. आतून छान शिजल्या गेलेले आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. हे घारगे 8 दिवस खूप छान राहतात. थँक यू.